भावानं बहिणीनं जर पद्यव असते तर माझ्या आधी येडा करायला पद्यव आले असते शेतामध्ये. तर आशूने आपला ऊस केवढाली झाला आहे, आशूने आपल्या रानाला खात टाकलंय ते म्हणायला. तर पद्यव नाही म्हणून जिथं ऊसाच्या ठोंबऱ्या उपटून निघल्या होत्या तिथं ऊस नाही. तुम्ही बघू शकता. हवा हवा का हे पुढून सरायला ऊस नाही या तिथपर्यंत. तर बाकीचा हाय या. पण किती बी केलं तरी फरकच आहे म्हणायचं. पद्यव असता तर ऊस आणि वेगळाचा असता. मी खुरपण ते व्यवस्थित केली, खात ते घेतला टाकून, पण काही जागा ट्रॅक्टरनं ओलं होतं म्हणून ठोंबऱ्या उपटून निघल्या म्हणून राहिल्या नाही या. माझी पद्यव असते तर आज लय खुश असते की की माझ्या आधी ते रानाला येडा करून आले असते की आपल्या रानातला आशूने व्यवस्थित आहे म्हणून. पण काय सांगायसारखं नाही, काय नाही. हाय असं जीवन काढायचं कसं तरी कडीला. त्या वाटेला एक ना एक दिवशी समजायला जायचंय. तसं त्यांच्या महागारी मला बी जायचंय, पण ते आता गेलेत, मला नंतर जायचंय. त्या गोष्टीचं दुःख जास्त आहे की मी बी संकट गेले असते तर बरं झालं असतं, दुःख झालं नसतं एवढं म्हणून.